भारी हो. काय भाऊ गेलं 300-350 रुपयांनी. 350 रुपयांनी वांग दिलं बरं का. हे बघ काय राहतं माहिती का, शेतकऱ्याची थोडी गंमत फसते. मला लय वाईट वाटतं कधी कधी. एवढं भारी वांग आहे आणि ते 300-350 रुपयांचा. नका येऊ. रामकृष्ण हरी मंडळी, तर आलेलो आहे बरं का RTO मार्केटला. आज असा घाम पडलाय तुम्हाला सांगतो. एवढी गाडी रस्ता त्या गाडीत फुल वरण टमाटा फार पीठ पडलंय आज. तुम्हाला काय सांगू, तुम्हाला दुपारच्या निलावात जाता आलं नाही, काय नाही. आलोय आता ते बैल बाजारात गेलो तिथून RTO मार्केटला आलो. टमाटा दिलाय आज. टमाट्याची बाजार पडले त्याच्यामुळे काही विषय नाही. बाजार एकंदरीत काय भाव दिला तुमचा? 3.25 दिला बरं का. वासाठी अशा पद्धतीचा माल 3.25 दिला अशा पद्धतीचा. आजची तारीख 23/5/2026 अशा प्रकारची तारीख आहे. आणि बघूयात बाकीचा मालामध्ये अजून काय नाही, काय म्हणते बाजार आजची. तर काय 2-4 दिवसा बंद काय टमाट्याची व्हिडिओ टाकेल नव्हती, त्याच्यामुळे आज एकंदरीत समजलं नेमके काय परिस्थिती काय नाही. आणि मग बघूयात आज काय म्हणतोय बाजार भाव काय नाही. एवढं टेम्परेचर असून सुद्धा मालाला बाजार नाही म्हणल्यानंतर फार अवघड परिस्थिती बरं का. लोक खायचे बंद झाली का काय ते कळायला मार्ग नाही. पण प्रत्येक मालाची अवस्था अशीच आहे. जवळजवळ 500 पर्यंत रेंज आहे. खूप काही बाजार नाही प्रत्येक मालाची. पण तरी पण बघूयात आज टमाट्याची बाजार एकंदरीत. बाकीच्या मालांची, बाकीच्या नवीन व्हरायटी आहे, अथर्व आहे, विरांगे, त्यांची काय म्हणते काय नाही समजलं आपल्याला. विरांग काय म्हणते बाजाराची? 100 रुपये द्यायचं मोकळं 500 टक्के. शेतकरी कुठे ये जाते? हो शेतकरी काय म्हणते? कडून काय बाजार नाही काय म्हणते? बोला ना. हो किती म्हणते विरांग? पलटी करले काय 50 ना पलटीनं 451 विरांग नाही चालणार. कसं काय चालेल? 500 पर्यंत गेला पाहिजे विरांग. केव्हा परवडेल? केव्हा मावली? नाही परवडणार. पण आता त्याला काय मजा आहे का त्याला काही? शेट काय म्हणते? मीडियम शेट काय म्हणते? 300 रुपये मीडियम. आणि एक नंबर 500 रुपये. हे नाही घेऊन गेलं 500 रुपये घेऊन येतो. सांगितलंय त्यांनी चिठ्ठी दिली देऊन तेच जाऊन किती लागतो दाखव रे भाऊ चिठ्ठी. हो चिठ्ठी येईल आहे का नाही तो 49 जायला येईल दाखव. भाऊ काय सांगितलं? हे बाई हे शेट आहे बा मग 2 नंबर 450 रुपये बरोबर. 2 नंबर 450 आणि मग 1 नंबरचा भाव काय? 500 रुपये. आम्ही सांगितले 500 रुपये लावून घेऊ बाजारात. कुठली भाव नाही? अथर्व आहे का? तुमचा माल आहे का? व्यापारी लोक म्हणतात आमचा माल नाद आहे काही त्यांचा. काय भाव दिला तुम्ही? 450. 4 रुपये. 4 रुपये दिलं बरं का. 400 रुपये दिलेलं आहे. 400. अथर्व 400 रुपये. विरांगे आपण का? काय करतो चव्हाण जातो का नाही? खेळ करायचंय का? काय भाऊ वांगते? काय भाऊ वांगते चव्हाण? 430. कोणता? हा का? दोन्ही एकच आहे. कडक माल आहे, कडक माल 430 रुपये मागते शेतकरी नाही म्हणते. भाऊ काय परिस्थिती आहे आजची? परिस्थिती थोडी डाऊन आहे. डाऊन आहे. कितीपर्यंत आहे तरी? 380 ते 430 रुपये. 380 ते 420. अथर्व आणि विरांग येऊच नाही राहिलं मार्केटला. आलं एखादं वक्त 500 रुपये पर्यंत पोझिशन आहे. 500 पर्यंत जात आहे. अशा पद्धतीने आहे बरं का आजची बाजार परिस्थिती. एकंदरीत थोडासा आजची आवक आहे त्या मानाने कमी आहे बरं का. एवढी काय आवक नाही आज म्हणजे. आणि त्या मानाने बाजार थोडीशी कमीच आहे. पाहिजे तशी बाजार नाही आजची बरं का. आवक कमी असून बाजार नाही आहे त्या मापाची. आता बघू इथे एकच गाडी आली तिला मग फरक दिली. तुझ्या गाडी काय भाव देते बघूया. एवढं ठेवा. कोण आहे? 57 ठेवा. 57 मीडियम निघाल. हे किती आहे? एवढं नाही होणार. सुनील 500. नाही हेच बरं बोला ना तुम्ही, बोला ना. बोलून घेतलं चांगलं राहील. 400 तो सब हो गया. 450 होना चाहिए. 430 रुपये लावतो. नाही 500 रुपये. हे किती? हे 27 जाळ आहे. ते 57 चांगलं निघाल. 430 रुपये.
तर सायंकाळचा फुलवरीचा निलाव आपण बघूयात. एकंदरीत सायंकाळच्या फुलवरीच्या निलावामध्ये एकंदरीत काय परिस्थिती आहे फुलवरींची आणि बघूयात. एकंदरीत वाजले 5 बरं का, आणि 5 वाजता फुलवरीचे निलाव चालू झाले आणि एकंदरीत फुलवरी काय भाव गेलेले आपल्याला ते बघायचं आहे. तर बघूयात आज उचल खाली का खाली पडली ते आपल्याला बघायला मिळालंच. तर बघूयात चलो. मस्त कोणती व्हरायटी 60-90 व्हरायटी 60-90 व्हरायटी त्यांची काय भाव गेली? 140 रुपये गेले बरं का. कुठले पाहुणे? दिंडोरी हातनुरीच्या पाहुणे त्याच्यापर्यंत थोडे गेस आलेले बरं का फुलवरीला. दोन्ही सफेद कान पण आहे चांगल्यापैकी आणि थोडंसं पिवळा पण आहे. हा माल काय भाव एकंदरीत काय बदल तुमचा माल आहे का? गेलेला आहे 80 रुपये 90 रुपये. एकदम सफेद असा कांदा आहे आणि एकदम भारी व्हरायटी आहे. चांगलीचे साडूंचा माल आहे. साडूंचा माल आज 160 रुपये. 160 कोणती व्हरायटी? 15-22 160 रुपये गेली बरं. 160 तब्येतशीर माणसाचा तब्येतशीर असा माल एकदम सुपर तुम्ही बघू शकता आणि एकदम मस्त अशी फ्लावर. ते मालक नाहीये, त्यांना चांगल्या प्रकारे ओळखतो. मालक हे बरं का, यांचा एकदम सुपर असा माल आहे आणि तो गेलेला आहे 130 रुपये बरोबर ना. 130 रुपये गेलेला एकदम सुंदर असा माल आहे. आता त्यांना माहिती आहे माल पण तसा आणि माणूस पण तसा. सुपर असा माल त्यांचा, ज्यांचा नाद खुळा त्यांचा असा सुंदर असा माल आणि तो गेलेला आहे 150 सुपर असा माल आणि 150 नादपुळा माणूसच नादपुळा नाद नाही करायचं. आणि अशा पद्धतीचा माल आहे बरं का, एकदम सुंदर आणि सफेद मस्त त्याच्यातलंच त्यांचा एकदम तो गेलेला 140 रुपये. 140 तर एकंदरीत आपण फुलवरीचा निलाव घेतलेला आहे. अजून चालू आहे बाकीचा. आपण एकंदरीत 50 पासून तर 160-65 पर्यंत बाजार आहे बरं का फुलवरींचे. म्हणजे 160 पर्यंत जाते फुलवरी असं एकंदरीत तशा पद्धतीने अंदाज आहे. आणि त्यानंतर आता बघूयात बैल बाजारामध्ये एकंदरीत कोणत्या मालाला काय बाजार आहे ते पण आपल्याला बघायचं आहे. एक झटकनाचा झटपट आणि छटकन रिपोर्ट घेऊन टाकू आपण मस्त आणि लगेच तुमच्यापर्यंत पोहोचूयात. आणि मंडळी आजचे भाव तुम्हाला लगेच आजच बघायला मिळतात, त्याच्यामुळं टेन्शन घेऊ नका. आजच्या भावांना आज काय बाजार आहे तुम्हाला लगेच ताजी खबर लगेच मिळते तुमच्यापर्यंत. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. ओके, बघूयात आजची बाजार बैल बाजारात काय आहे. कशाला लोड घेते? ए दादू 2 मिनिटं काय भाऊ काय? 20 रुपये. मेथी 20 रुपये. ओके, कांदा आहे बरं का, थोडासा टरफल निघेली. काय भाव काढला? 150 रुपये काढला बरं का, 150 रुपये. आपले जवळचे माणसं आहेत एकदम आणि असे अतिशय गोड असतात ते. कांदा म्हटल्यानंतर अतिशय गोड असतो. पालक आहे सुंदर असा पालक 12 रुपये जुडी दिलेला आहे. 12 रुपये जुडी पालक. कोथिंबीर 30 रुपये कोथिंबीर. 30 रुपये छोटा जोड आहे मस्त. 30 रुपये कोथिंबीर. हो, काय भाव काढली मेथी? मेथी काय भाव काढली मेथी? 25 रुपये काढली बरं का मेथी पाहुणे. 25 रुपये मेथी काढली. 25 काय भाव काढली मिरची? ओढली म्हणा हो, काय भाव काढली मिरची? 500 रुपये. असं 500 रुपये कॅरी बॅग काढली पाहुणे आपल्या जवळची. कोबी काय भाव काढली? कोबीचं काय अगोदर गेली 150 रुपये, आता चालली 50 रुपये. असं नका ना करू. याच्यामुळे शेतकरी मागे राहतो. थोडा संयम ठेवा. चांगला भाव विका. काल व्हिडिओ टाकले हा 51,000. हे बघ आज लागेल तेवढ्या आल्या कोबी. 51,000. बोल मावशे काय आहे? मावशे काय का? बोल ना काय भाव दिदी शेवगा? शेवगा 40 रुपये. असं 40 रुपये शेवगा. काय तरी काय म्हणते बाजार? 350 दिला का? असं अथर्व आहे का? 280 रुपये कॅरेट. असं गाजर 280 रुपये कॅरेट. गाजर सुंदर असं गाजर आहे 280 रुपये कॅरेट. आणि बारीक 150 रुपये कॅरेट. बारीक 150. 100-110 रुपये कॅरेट. असं कोणती व्हरायटी? सेटची व्हरायटी. 100-110 रुपये कॅरेट. कुठले पाहुणे? काय भाव काढला टमाटे माऊली? 450, 400.
400 450 आहे. कोणता आहे 62 42 आहे का अथर्व आहे? अथर्व आहे का? असं 400 रुपये काढलेला टमाटा. ओके हा या पळत या पटकन. 350 400 रुपये काढला का? असं कुठले भावने? पिंपळगाव गरुडेश्वर. आणि मीडियम काय भाव काढला? हे 350. हे 350. गोल्टी 200 रुपये काढली का? ओके चांगली कडक गोल्टी मस्तपैकी. 200-250 रुपये जायला पाहिजे. चांगलं आहे. चला कांद्यावाले कांद्याच्या गोण्या का बरं घेऊन आले तुम्ही इकडे? किती काय बाजार आहेत कांद्याला? काय बाजार आहे? गोणी काय भाव देतात आता? ही गोणी काय भाव देते? 200 रुपये गोणी. टर्पल निघेल का? असा कांदा आहे बा 200 रुपये गोणी देते. सांगा हो काय शेतकऱ्याला परवडल? मेला ना शेतकरी या कांद्या पाहिजे. ते पहा बरं पण झालंय केवढं ते शेतकऱ्याला 200 रुपयाला गोणी देऊ राहिली. काही मजा आहे का त्याला? अवघड आहे. अवघड आहे. नाही खरी परिस्थिती बरं काही लय अवघड परिस्थिती कांद्यावाल्यांची. अवघड परिस्थिती. टमाटा कोणता साऊचा आहे का? साऊ काय भाव काढला? अथर्व 300 रुपये. गिलके काय भाव काढले? 500 रुपये कॅरेट. असं वांग दिलं नाही का? कुठले भावने? वाडगाव. खरंच 500 रुपये दिले की? असं महाच होतो का बरं? लाज होतो काय? बरं, चांगलं आहे ना मग. मला आनंद आहे ना. मला का मी तुमचा वैरी आहे? मी शेतकरी. मग डांगरवाले काय भाव काढलं? डांगर 10 रुपये किलो. शेतकऱ्यांचा तुम्ही व्हिडिओ करून सांगू नका जनतेला. आपण काय भाव देतो? कोणी काही नाही. मग काय भाव देते? 10 रुपये चालू ना. असं शेतकरी 10 रुपये, व्यापारी देते 15 रुपये. नाही शेतकऱ्याचाच भाव पाहिजे आपल्याला. व्यापाराचा नाही पाहिजे. 10 रुपये किलो विकू राहिले. ओके 10 रुपये किलो देतं बरं का. डांगर पण देते मस्त आहे. कुठले पाहुणे का? वैतरणाचे पाहुणे बरं का. पुरीला घेऊन आले एक सांग. असं मग काय भाव काढली गवार? 4 रुपये. 400 रुपये कॅरेट ना. हायब्रिड गवार आहे बरं का. 400 रुपये कॅरेट देत आहे. काढलं वांग तुमचं गावठी? वांग ते 300, इकडे 600, हे 300, 250, हे 250, 600 कोणतं? हे 600. असं का वांग्याची क्वालिटी लय जोरात आहे बरं का. नाद नाही आहे. बारीक वांग आहे. सुंदर वांग आहे मस्त. 600 रुपये काढले. कुठले पाहुणे हो? संगमनेर नाही. संगमनेरचा वांग म्हटलं काय तिथं नाद आहे काही? पाहायचं कामच नाही. 400, 450. 400 450. असं कुठले पाहुणे? 400 पर्यंतच गेले. 400 पर्यंतच गेले ना. ओके कांदा पात 20 रुपये कांदा पात. भोपळा 100 रुपये कॅरेट. असं थोडं सफेद आहे बरं का. 100 रुपये कॅरेट त्यांनी काढलेलं आहे. ओके कुठले पाहुणे? काय भाव काढला? आंबा 500 रुपये. आंबा 500 रुपये कॅरेट. कोणता आहे? राजापुरी आपला गावठी का? लोणच्याचा आहे का? असं लोणच्याचा आंबा आहे बरं का मंडळी. लोणच्याचा आंबा पाहून घ्या. हा 500 रुपये कॅरेट आहे लोणच्याच्या आंब्याचं. असं कारला काय भाव काढलं? कारला 500 रुपये. कोणता कारला आहे का काही? हा रोबोस्टचा कारला रोबोटचं बरं का. 500 रुपये कॅरेट काढलंय. ओके कुठले पाहुणे? तिसगाव बहादूर. वांग्यावाले काय भाव काढले वांगे? 5 रुपये काढले. 5 रुपये ना. असं म्हणजे 500 रुपये कॅरेट आहे. ओके भारी वांग आहे बरं का. एकदम मस्त वांग आहे. तुम्ही पाहून घ्या. कुठले पाहुणे? वाडीवाऱ्याचे. असं ए बरं वडा खाला का? वडा खाला का? हा बोलत नाही लाज होतो. भेंडी आज 400 रुपये कॅरेट काढलंय. ओके कुठले पाहुणे? तुम्हाला असं 400 रुपये कॅरेट काढलं बरं का भेंडीचं. सुपर भेंडी 400 रुपये. कांदा काय सांगू? कांद्याने केले पार वांदेन. काय बोलावं कांद्याबद्दल? काय बाजार काढली कांद्याची गोल्टी? 100-150 रुपये. असं 100-150 रुपये कॅरेटने कांदा विकू राहिला शेतकरी. सोपं नाही. लय हाल आहे शेतकऱ्याचे. या पद्धतीने काकडी काय भाव काढली पाहुणे? काकडी 500 रुपये काढली बरं का. काकडी पाहुणे 500.
आंबा हो राजापुरी आहे का कोणता आहे हा तोतापुरी आयला आंब्या पहा ना केवढा आहे राव नाद नाही आंब्याचा हातात बसत नाही एवढा आंबा आहे तो तोतापुरी एक खाच आणि गपराच असा आंबा आहे इकडे पहा तुम्ही काय भाव काढला 500 रुपये कॅरेट काढला बरं एकदम सुपर आंबा आहे मस्त आहे भाव काढला भोपळा 250 रुपये सुपर भोपळा ना सुपर भोपळा 250 रुपये शिमला आहे बरं का अतिशय सुंदर अशी बारीक पॅलेडिन शिमला आहे त्याची थोडा नॉर्मल खरडा आहे त्याच्यावरती बाकी काही नाही एकदम फ्रेश माल आहे काय भाव दिला आज शिमला 350 दिली का कुठले पाहुणे दुगावचे पाहुणे बरं का 350 रुपयांनी त्यांनी शिमला दिलेली अशा प्रकारची शिमला आहे किती गवार टरबूजवाले काय भाव काढला टरबूज फक्त 15 रुपये अहो चांगलं आहे हो लय पण वाईट आहे काय सांगावं आता 20 रुपयांनी काय पाहिजे पण मग आता आपण शेतकरी चांगलाच म्हणतो आता त्याला काय पर्याय नाही पर्याय राहिला नाही हा आंबा कोणाचा आहे हा काय भाव दिला 600 रुपये हा 60 रुपये किलो ना अच्छा ओके 100 रुपए गुड्डू सेट 100 में टमाटर ले रहे हैं और वो बहुत अच्छा माल है उनका अच्छा टमाटर लेते हैं वो और वो अच्छा भाव भी देते हैं 100 में परवड़ता है किसान को परवड़ता है गुड्डू सेट ऊपर देखो 100 में परवड़ता है किसान को क्या करेंगे अरे तुमको बहुत परवड़ता है लेकिन हम किसान को नहीं परवड़ता ना भाई क्या करेगा अब बहुत परेशानी है हमारी अब तुमको क्या बताए 500 रुपये का 15 बरं का बारीक एकदम बारीक शिमला असते त्याच्यामुळे तिचा रेट पण एकदम तगडा असतो आणि 500 रुपये रेट आहे तिचा बाबा काय भाव काढली कोथंबीर 30 रुपये जोडी काढली बरं का बाबांनी कोथंबीर एकदम सुंदर अशी कोथंबीर आहे बाबांची आणि कुठले बाबा तुम्ही ओके सुंदर 30 रुपयांनी कोथंबीर दिली फुलवारवाले एवढे कोपऱ्यात गाडी का बरं लावली तुम्ही काय भाव काढली फुलवार आज मग काढले का बरं नाही खाली वजे वरतीच का बरं देईल का काय भाव दिली काय अजून रेटच नाही लावला असं मग आहे 150 पोत आहे बाजार चांगली दे लावून मग काय चांगला माल असेल द्या लावून काय प्रॉब्लेम नाही तुम्ही काय आणलं होतं गिलक काय भाव दिलं गिलक 350 400 पर्यंत ओके एकदम मस्त वांग आहे बरं का एकदम सुंदर असं वांग आहे तर काय भाव दिला त्याचा वांग 300 काय बरं डेट एवढं एकदम भारी हो काय भाव केलं 300-350 रुपयांनी 350 रुपयांनी वांग दिलं बरं का हे बघ काय राहतं माहिती का शेतकऱ्याची थोडी गंमत फसते मला लय वाईट वाटतं कधी एवढं भारी वांग आहे आणि ते 300-350 रुपयांनी चाललं थोडीशी वाईट परिस्थिती आणि नकोय असं शेतकरी गरीब शेतकऱ्याला पैसे झाले पाहिजे बरं का आज जी 500 रुपयाची बाजार असताना त्या शेतकऱ्याने 300 रुपयांनी वांग दिलं वाईट वाटतंय थोडंसं हा शेतकरी यांनी 300-350 रुपयांनी वांग दिलं सांगा बरं दिला बटाटा आज काय कोण दिली बटाटे 100 रुपये मागत बटाटा 100 रुपये आज आहे पण लय अवघड आहे हो लय अवघड आहे अजून विकायच्या हा ना 100 रुपयाला बटाटे विकायचं सांगा बरं काय परवडणार आहे बटाटेवाल्याचं सुंदर असा पाला घे बरं का त्यांचा आहे पण परिस्थिती फार गंभीर काय गंभीर 15 रुपये पाला चालू आहे. 5 रुपये द्या मला 5 रुपये पालकाचे पैसे काय भाव देते तुम्ही काय भाव देते मग 10-12 रुपये 10-12 रुपये देऊ राहिले का ओके त्याच्यात असं ऊन सावली टेम्परेचर लय डिझेलचं काय डिझेल भेटत नाही का डिझेल भेटायलाच नाही पाय डायरेक्ट सगळ्यांचाच बंद पडायला पाहिजे सगळ्याचं म्हणजे आजच्या चक्का जाम झाला पाहिजे भेटायला नाही पाहिजे मग